नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी। सध्या सर्वच पक्षांच्या प्रचाराने जोर पकडलेला आहे आणि प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार हा जोरदार सुरू आहे। कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार जे महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत महेंद्र शेठ थोरवे यांचाही प्रचार अतिशय जोरदारपणाने सुरू आहे आणि या प्रचारामध्ये विशेष वाखाणण्याजोगी बाब म्हणजे अशी आहे की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये महिलांची संख्या जी आहे, मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहत आहेत, मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत। त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना जी आहे याचा लाभ जवळपास सर्व महिलांना मिळालेला आहे। म्हणूनच ही योजना कायम सुरू राहावी आणि पुढे देखील या योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांना मिळत राहावे म्हणून महिलांचा मोठा सहभाग जो आहे तो आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रचार रॅल्यांमध्ये पाहायला मिळत आहे। आज क्रांतीनगर, शास्त्रीनगर, वीणानगर तसेच शांतीनगर या परिसरामध्ये हा प्रचार फेऱ्या घेण्यामध्ये आल्या आणि याच प्रचार फेरीमध्ये काल सुधाकर घारे यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारे यांनी आजपर्यंत आमदारांनी केलेली जी कामं आहेत ती आमदारांनी केलेली नसून ती कामं 2012-2013 साली सँक्शन झालेली कामं आहेत असा जो उल्लेख सुधाकर घारे यांनी केलेला आहे। त्याच संदर्भात आज शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही याच प्रचार फेरीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। आपण त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे सुधाकर घारे यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या नेत्यांनी काय उत्तर दिलेलं आहे ते देखील पाहणार आहोत आणि त्याच्या आधी आपण पाहूया जरा या प्रचार फेऱ्यांची काही क्षणचित्र। क्या करता है भैया अपनी निशानी पप्पा को बोलो, पप्पी को बोलो, मित्रांनो, आज महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांचा प्रचार जो आहे तो आज खोपोली शहरातील शास्त्रीनगर परिसरामध्ये चालू आहे आणि याच प्रचारामध्ये आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मोठे नेते इथे उपस्थित आहेत आणि काल विरोधकांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटण्यात आलं की आमदार महेंद्र शेठ थोरवे आज जी कामं दाखवत आहेत ती कामं बरेच वर्षापूर्वी सँक्शन झालेली आहेत। काही कामं जी 2012ला सँक्शन झाली आहेत, काही कामं जी 2013ला झालेली आहेत असं जे विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात म्हटलेलं आहे की ही जी कामं आज आमदार महेंद्र शेठ थोरवे दाखवत आहेत त्यांनी केलेली आहेत तर ती कामं फार पूर्वी सँक्शन झालेली आहेत आणि त्या संदर्भातच आज आपण प्रश्न विचारणार आहोत। आपल्यासोबत आहेत आता सुनील पाटील आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। तर पाटील साहेब, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की काल सुधाकर घारे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता जी कामं दाखवून आमदार मतं मागत आहेत ती कामं फार पूर्वी सँक्शन झालेली कामं आहेत आणि या संदर्भात आपण काय सांगाल? आता शेवटी विरोधक हा त्याच्यामध्ये प्रचार करत असतो, परंतु कामं सँक्शन झाली किंवा कामं सुचवली
किंवा काढली आहे ना, याच्यापेक्षा त्याचा त्याचा पाठपुरावा करणं, त्याचं टेक्निकल सँक्शन आणणं, त्याला निधी पुरवणं, हा संपूर्ण हे आमदारांनी ते करून घेतलं आणि म्हणूनच पूर्ण झालं. त्याचं पूर्ण झालं पाहिजे, ते पूर्तता आमदारांनी केली. शेवटी त्याचं श्रेय त्यांनी बोललं पाहिजे, कोणी त्याला निधी दिला, कोणाच्या कालखंडामध्ये ती पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ती कामं काढली, ह्याला म्हणून चालणार नाही. शेवटी पूर्ण कोणी केला ह्याला महत्त्व आहे. तर आमदार थोरांनी ती कामं पूर्ण केली, त्यामुळे त्याचं श्रेय आमदार थोरात यांनाच जाते आणि या महायुती सरकारला जाते. तर सुनील पाटील यांचं म्हणणं आणि टेक्निकली त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे तेही बरोबर आहे. जर ती कामं 2013मध्ये सँक्शन झालेली असतील, 2012मध्ये सँक्शन झालेली असतील, परंतु त्या सँक्शन झालेल्या कामांसाठी निधी आणणं आणि ती कामं पूर्ण करून घेणं हे काम जे आहे ते आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेलं आहे. निश्चितच तुम्ही बघत असाल, विरोधकांना टीका करण्याची सवय, ते फक्त टीका करत राहत आहेत. आमदार साहेब नेहमी काम करत आलेत आणि आजपर्यंत काम करत आहेत. तुम्ही बघत असाल तर विरोधक जे पण उमेदवार आहेत ते ज्या पण रस्त्यावरून जात आहेत त्या रस्त्यावर जो रस्ता आहे तो पण आमदार साहेबांनी केलेला आहे. ज्या पण सभामंडपात जात त्यांचे सभा होते ते पण सभामंडप हे आमदार साहेबांच्या निधीतनं केलेलं आहे. जर कोणाला त्यातलं GR बद्दल काय कळत नसेल तर त्यांनी बघावं, 2019 पासूनचे आत्तापर्यंत 2024पर्यंतचे जे काही GR असतील ते GR त्यांनी चेक करावे. कुणी त्याच्यासाठी प्रयत्न केलेत, कोण आमदार असताना त्याचा निधी सँक्शन झाला आहे. आणि निधी फक्त सँक्शनच नाही केलेला, 2012चा जो त्यांनी विषय सांगितला, असं कामं सँक्शन करून आम्ही हजारो कोटीची कामं नगरपालिकेमध्ये सँक्शन करून गेले, पण कामं पूर्णत्वास नेणे ही एक जिम्मेदारी असते आपल्या नेत्याची. आणि आमच्या नेत्यांनी म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांनी ती जिम्मेदारी परिपूर्ण केलेली आहे. आणि हेच मला विरोधकांना सांगायचं आहे, तुम्ही टीका करत राहा, आमचे आमदार काम करत राहतील. एक नंबर. बघा, आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 2-2.5 वर्षाचा काल त्यांना कामाचं मिळालेलं आहे. 5 वर्षा काळामध्ये त्यांच्या 2-2.5 वर्ष त्यांना कोरोनामध्ये गेले. पण या 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये 2,900 करोडची म्हणजे जवळ 3,000 करोडची कामं त्यांनी या खोपोली शहरात कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आणलेली आहेत. विरोधकांनी आज बरेचसे टीका लावलेली आहे की ते काही कामं त्यातली जुनी सँक्शन केलेली आहेत आणि जुन्या पद्धतीने आम्ही मंजूर केली होती. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी की ही जी कामं त्यांनी केलेली आहेत, ह्या कामासाठी असणारे जे काही टेक्निकल सँक्शन असेल, त्याचे जे पाठपुरावा असेल, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेणं असेल आणि ते काम पूर्णत्वास नेणं असेल, हे सगळं काम केलं असेल ते आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांनी केलेल्या कामामुळे हा विरोधकामध्ये असलेला तिळतापड आहे. म्हणून त्यांच्या ह्या भावना या ठिकाणी उपळून येतात आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हे लोक प्रयत्न करत आहेत. पण जनता सुज्ञ जनतेला दिसतंय की आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्याच काळामध्ये हा विकासाचा एवढा मोठा झंझावात झालेला आहे आणि म्हणून हा एवढा विकास त्यांना या कर्जत खालापूर मतदारसंघात दिसत आहे. आणि या विकासाच्या जोरावरतीच आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब परत एकदा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येतील, यात कोणतीही शंका नाही. धन्यवाद सर. महेंद्र शेठ आपल्या कर्जत विधानसभेतून मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलं आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. जेवढा विकास, जेवढी निधी महेंद्र शेठ साहेबांनी आणलेली आहे या खोपोली शहरासाठी, या विधानसभेसाठी, ते आजपर्यंत मी 2006पासून राजकारण बघतो आहे, पण एवढी निधी कुठंही कधी आलेली नाही आहे. आणि या एक माणसांनी महेंद्र शेठ थोरवेंनी 5 वर्षांमध्ये, त्यात पण 2.5 वर्ष कोरोना काल होता, आणि त्या पुढच्या 2.5 वर्षांमध्ये जे विकास काम त्यांनी घडवलेलं आहे ते अतिशय वंदनीय आहे, एकदम प्रशंसनीय आहे. म्हणून अशा माणसाची या शहराला, या विधानसभेला जाम गरज आहे. म्हणून सर्वांनी भरघोस मतांनी महेंद्र शेठ थोरवेंना विजय करायचा आहे. येत्या 20 तारखेला 1 नंबरचा बटन दाबून धनुष्यबाणाला मतदान आपला करून महेंद्र शेठ थोरवेंना भरघोस मतांनी विजय करायचा आहे. महेंद्र शेठ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपली निशानी, धनुष्यबाण. आपली निशानी. धनुष्यबाण.